आता दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अर्ज भरण्याचे दिवस 4 उलटून गेले, 2 दिवस शिल्लक आहेत आणि या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या निवडणुकीतला जो काय कार्यकाल असतो त्याच्यानंतर या निवडणुकीत सहभागी होणारे आणि निवडून जाणारे नगरसेवक दौंडकर जनतेसाठी काय करणार या विषयाकडे आपण जाणार आहोत। आणि दौंड नगरपालिकेचा हा प्रवास गेली 88 वर्ष कसा झाला या सर्व विषयासाठी आपल्याकडे वरिष्ठ पत्रकार सावताजी नवले आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशीच या निवडणूक पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत। आपण सावता नवलेंकडे जाऊया। सावताजी, या दौंड शहराचं भौगोलिकदृष्ट्या जर विचार करता हे जंक्शन स्टेशन आहे। इथं SRPचे 2 गट काम करतात आणि इथं भीमेचा नदीपट्टा आहे। इथे पूर्वेला साखर कारखाना आहे, पश्चिमेलाही साखर कारखाना आहे। हे सर्व असताना दौंडच्या बाजारपेठेची परिस्थिती आता सध्या अतिशय बिकट झालेली अशा स्वरूपाची नागरी चर्चा आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा मत आहे। या मागचं धोरण काय असू शकतं? खरोखरच दौंड शहराला भीमा नदी, 2 SRP ग्रुप आणि रेल्वे जंक्शन या इतक्या चांगल्या सुविधा असताना सुद्धा दौंड शहराचा विकास होत नाही ही खरी शोकांतिका आहे। दौंड शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर फार 88 वर्षापूर्वीचा विचार करण्याऐवजी अलीकडल्या काही काळातला आपण विचार करूया की ज्या मूलभूत सुविधा आहेत, पाणी, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा की ज्या मूलभूत आहेत की त्या लोकांना मिळाल्या पाहिजेत, त्याही आता पुरेशा मिळत नाही। सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दौंड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। रस्त्यासारखा विषय असेल, पाण्याच्या गटरी तुंबत आहेत आणि सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। हे सर्व प्रश्न इतके गंभीर आहेत, परंतु त्याच्याकडे राजकारणाच्या ह्याच्यापायी कुणालाही लक्ष द्यायला वेळ नाही। फक्त मतदान घ्यायचं, निवडून यायचं आणि सत्ता भोगायची, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, असा हा सगळा संक्रमण काळ चालू आहे। दौंड शहराचा एक काळ असा होता की ही बाजारपेठ अत्यंत गजबजलेली असायची। सकाळी समजा 7 वाजता सुरू झालेली बाजारपेठ रात्री 10 साडेदहा वाजेपर्यंत गजबजलेली असायची। परंतु आत्ताचं खरं दुर्दैव चित्र असं आहे की सकाळी 9-10 नंतर सुरू होणारी बाजारपेठ रात्री अक्षरशः 7 वाजता ओस पडते। याची काही कारणं आहेत की लोकांना खेडेगावात आसपासच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना पार्किंगची सुविधा नाही। सगळ्यात महत्त्वाचं, ग्रामीण भागातून येणाऱ्या पुरुष असन, स्त्री असन, जी कोणी नागरिक असतील त्यांना स्वच्छतागृहाची सोय नाही। आणि त्यातली त्यात दुर्दैव असं की महिला ज्या येत आहेत बाजारपेठेत त्यांना स्वच्छतागृहाची सोय नसल्यामुळं त्यांना कुठं जायचं, तर याचा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे। त्याच्यामुळं गेल्या काही दिवसामध्ये बाजारपेठेत काही प्रमाणात म्हणजे लोकांची येण्याची संख्या रोडावली आहे। बाजूचं काष्टीसारखं एक ग्रामपंचायत असलेलं गाव सुधारतंय, तिथं नवीन नवीन सुविधा मिळतात आणि त्या तिकडं म्हणजे कापड खरेदीसाठी किंवा इतर वस्तूसाठी दौंडला येणारा जो ग्राहक आहे तो आता असा वेगवेगळ्या डायव्हर्ट व्हायला लागलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, आठवडे बाजार हा इतका मोठा दौंडचा असायचा, परंतु आता सध्या सुविधा नाहीत, बाजूला गटरीचं पाणी साचतं, अशा अनेक जे प्रश्न आहेत। त्याच्यामुळं जे गावागाव बाजूच्या गावांमध्ये जे आठवडे बाजार सुरू झाले त्याच्यामुळं काही प्रमाणात तिकडे लोकांचा त्याच गावातले लोक तिथंच खरेदी करून स्वतः तिथंच कसं ही करता येईल चांगल्या पद्धतीने, त्यामुळे दौंडकडे त्यांचा येण्याचा ओघ कमी झालेला आहे आणि याचा परिणाम खरोखरच बाजारपेठेवर झालेला आहे। आज ज्यांचे व्यवसाय अगदी लाखात व्हायचे त्यांचे आता काही हजारात येऊन ठेपलेले आहेत। आणि सगळ्यात मोठं म्हणजे शोकांतिका म्हणायची की आज काही लोकांची, ज्याला आपण पहिली भवानी म्हणतो, तसं सुद्धा काही होताना दिसत नाही। त्यामुळे अनेक व्यापारी हे अक्षरशः म्हणजे हवालदिल झालेले आहेत। पण त्यांना या भविष्यात जर काही करायचं असेल तर त्यांना ज्या सुविधा आवश्यक आहेत ते दिल्या गेल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीने पावलं उचलणारी माणसं हे येत्या निवडणुकीमध्ये निवडून देऊन नागरिकांनी जे काही त्यांना स्वतःचं ही वाटतं हित, तर ते जोपासण्याचं काम करावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं वाटते। सावताजींनी एकदम सविस्तर स्वरूपाने ह्या गोष्टीचा खुलासा केलेला आहे की इथे येणारी जी माणसं आहेत त्या माणसाच्या सोयी सुविधाच इथं नाहीत
लघुशंकेसाठी जागा नसणारी ही मला वाटतं महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद असू शकेल. आणि हे जर कारण काय आहे की त्यांनी असं सांगितलं, सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता याकडे लक्ष देणारे इथे खऱ्या अर्थानं सामाजिक काम करणारी माणसं नाहीत असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. दौंड नगरीचा कायापालट करण्याची मानसिकता त्यांच्यात कुणाच्यात नाही का असा प्रश्न या निमित्ताने पुढे येतो. सौताजी या शहरामध्ये शासनाची सर्वात मोठी कार्यालय आहे. इथे तहसील कार्यालय आहे, इथे पोलिसांचं मोठं ऑफिस आहे, इथे मोजणी कार्यालय आहे, इथे दौंड पंचायत समितीची इमारत आहे. आमच्या ग्रामीण भागातला सगळा वर्ग या परिसरात येतो. या परिसरामध्ये त्याची गर्दी होते, पण अनेक सोयी सुविधांमुळे त्याची कोंडी सुद्धा होते. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये दौंड शहराची ग्रामीण भागामध्ये गेल्यावरती वेगळ्या स्वरूपाची चर्चा होते. तर ती चर्चा काय असते की एवढं मोठं शहर अनेक वर्षापासून विकसित करण्याचा कुणी जो प्रयत्न करत आहे तो का करत नाही आणि तो लोकांच्या सेवेसाठी का नाही याबाबत आपलं मत काय आहे. ग्रामीणच्या जनतेला इथं सुविधा मिळतील का आणि मिळणार असेल तर त्या कधी मिळू शकतात. खरोखरच या सुविधा मिळाल्या पाहिजेत ज्या मूलभूत आहेत त्या, परंतु तसं काही होताना दिसत नाही. ग्रामीण भागातून शहरात आजही लोकांचा येण्याचा ओढा वाढेल, परंतु त्यासाठी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण झाला पाहिजे. त्यांना ज्या सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, त्यांना कुठेतरी एखादं पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे किंवा त्यांना स्वच्छतागृहांची व्यवस्था असली पाहिजे. या गोष्टींसाठी खरोखरच काम करण्याची आवश्यकता आहे. फक्त लाखो रुपये करोडो रुपये फंड येतो, पण त्याचा उपयोग कसा होतो हे जे नेतृत्व करणारी मंडळी आहेत ते कधी निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु तो कसा पद्धतीने वापरला गेला, तो योग्य आहे का, त्याचा दर्जा कसा आहे याकडे मात्र 100% दुर्लक्षच केल्यासारखं आहे. फक्त आपली सत्ता कशी टिकेल आणि आपण त्यातून आपला आर्थिक लाभ होईल किंवा आपल्या कार्यकर्त्यांचा आर्थिक लाभ होईल हे बघितलं जातं. आणि हेच सगळं की काही नगरपालिकेच्या काही जी मंडळी आहेत त्यांच्या भोवतीच हे राजकारण फिरतंय. त्याच्यात काही मंडळी विरोधात असतील, काही सत्तेत असतील, परंतु ऐन वेळेस ज्या वेळेस हे सगळं मिटवायचं असतं त्यावेळेस ही सगळी मंडळी एकत्रच असतात. ह्याचं उदाहरण सांगतो की म्हणजे मूलभूत प्रश्नांसाठी जे लोकांना गरजेचं आहे त्याच्यासाठी एकत्र येण्याऐवजी आता एक काही दिवसापूर्वीचं उदाहरण आहे की दौंडच्या कचऱ्याचा विषय इतका गाजला की त्याच्यासाठी अगदी आंदोलनं झाली, मागण्या झाल्या, अगदी पार काही न्यायालयीन प्रक्रियेत जाईल अशा परिस्थितीपर्यंत हे झालं. शेवटी ह्या सगळ्या ह्याच्यात काय झालं तर काही मंडळी परत एकत्र आली, म्हणजे की ह्याच्यात विकासाच्या कामात एकत्र येण्याऐवजी जिथं आर्थिक लाभ आहे, जिथं काही आर्थिक गुंता आहे तिथं मात्र सगळे एकत्र येताना दिसतात. आणि ह्या अशा प्रवृत्तीमुळे सर्वसामान्य लोकांच्या मध्ये या लोकांबद्दल वाईट भावना निर्माण होते, परंतु हे लोक त्यांना विरोध करताना दिसत नाही. सौदाजी मी तुम्हाला इथे थांबवतो. त्याचं कारण असं झालं, आपण आता दौंडच्या दौंडच्या प्रॉपर लोकांशी आपण त्यांच्या हिताचे प्रश्न केले पाहिजेत. म्हणून मला एक महत्वाचा प्रश्न इथं आठवतो की इथे गटारात बसून आंदोलन करणारा कार्यकर्ता राज्याने पाहिला. ती तुंबलेली गटार म्हणजेच दौंड नगरपालिकेच्या प्रश्नावरचं सगळ्यात घोतक असं उदाहरण म्हणता येईल. दुसरा प्रश्न तुम्ही सांगितला, कचऱ्याचा प्रश्न न्यायालयापर्यंत जातो, तो मुंबईसारख्या कोर्टामध्ये त्याच्यावरती विचारविनिमय केला जातो. हा सगळा यथोचित कार्यक्रम ज्या प्रशासनामध्ये काम करायचा असतो ते प्रशासन इथं कार्यरत अनेक वर्षापासून प्रामाणिकपणाने का करत नाही हा खरा इथला महत्वाचा प्रश्न आहे. दुसरा मी तुम्हाला एक आठवण करून देणारा विषय आहे, इथूनला तरुण हा उद्योगधंद्यापासून बेकार आहे. या तरुणांचा कल राज्यकर्त्यांचे कार्यकर्ते म्हणून जास्त होण्याचा दिसतो. आणि याचा असं म्हणजे तुला जर उदाहरण पाहायचं असेल तर इथे अशी एक ठराविक जागा आहे की त्या ठिकाणी दिवसभर घोळक्यानं आणि टोळक्यानं असे तरुण उभे असतात. या तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होणारा विषय या दौंडमध्ये नाहीये. तर याबद्दल आपलं काय मत आहे? ही खरं वस्तुस्थिती आहे. रोजगाराचा वानवता आहेच. शेजारी कुरकुम औद्योगिक वसाहत आहे किंवा इतर छोटे मोठे उद्योग आहेत, परंतु त्यांना तिथं रोजगार मिळत नाही. त्याच्यामध्ये परत दुसऱ्या गोष्टी आहेत की काही गैरसमज निर्माण झाले आहेत की स्थानिक तरुणांना नोकऱ्या दिल्या तर काही त्या कंपन्यांमध्ये प्रश्न निर्माण होतील किंवा त्यासाठी जो
राजकीय हे जो आग्रह पाहिजे की बुवा इथल्या स्थानिकांनाच नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, स्थानिकांनाच जे छोटे मोठे ठेके ते मिळाले पाहिजे, त्यांच्याकडूनही त्या ज्यांना कुणाला ठेके मिळतील त्यांच्याकडूनही त्या कंपन्यांची जी काही म्हणजे हे आहे की अपेक्षा त्या पूर्ण झाल्या पाहिजे. यासाठी जी काही करावं लागेल त्यासाठी जी काही राजकीय मंडळी ह्या सगळ्या ह्याच्यात प्रक्रियेत आहेत ते काय करताना दिसत नाही. मग त्यांना सगळ्यात सोपा, रोजगार नसेल तर त्यांना अगदी स्वस्तात कार्यकर्ते उपलब्ध होतात. मग दौंड शहरामध्ये कार्यकर्त्यांची कमी नाही, त्याच्या मागचं एकच कारण आहे की ते बेरोजगार आहेत आणि ही बेरोजगारी कोण संपवणार हा सुद्धा इथलाच प्रश्न आहे.